टोपलीपर्यंत आनंद टोपीवाल्या व्यक्तीने टोपी घालते, ज्याला घालता येते ते घाला रे बाबा टोपी. कॅमेरामध्ये चांगली एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन या गाडगे साहेब. कोसारे महाराज की, कोसारे महाराज की, कोसारे महाराज की. भरोसा नाही ग्रुपचा काय भरोसा नाही अमर रहेला. खाली करा कोसारे महाराज गुलदस्ता म्हणजे कसं तुम्हाला जोश होता है, बुजुर्गों में भी जवानी का जोश होता है. तन से जरूर होंगे कछुआ, कि मन से खरगोश होते हैं, मन से खरगोश होते हैं. साथियों, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. आज हम यहाँ पे तुम्ही सायलेंट राहणार पण किती वेळा सांगा लागते बोलून नाही तर माहिती नाही स्पीकर नाही तू बसून जा रे बस रे. आज जो हम यहाँ पे माननीय कोसरे महाराज का जो सत्कार कर रहे हैं, और आज हमने जो उनको कैप पहनाई है, ऐसे तो हम कई कैप पहनाते हैं लेकिन ये टोपी, अब उसको इंग्लिश में क्या बोलते हैं ना, देश में हिंदी इंग्लिश मराठी सब एक साथ चलती है. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मित्रांनो, आज अतिशय चांगल्या दिवशी गुरु या शब्दाची संकल्पना आमच्या महान ऋषी मुनींनी, कोणाला यापैकी माहीत असेल तर गुरुदेव गुरुवर्य व्यास यांच्यापासून गुरुपौर्णिमा आणि हा गुरु हा शब्द हा सुरू झाला. मराठीचे प्राध्यापक या ठिकाणी बसले आहेत आणि त्याला अनुसरूनच मंचाला व्यासपीठ, विचारपीठ, सुरुवातीला व्यासपीठ होतं, त्याच्यानंतर विचारपीठ आलं, त्याच्यानंतर मंच शब्द आला, इंग्लिशमधला शब्द आला. पण व्यासपीठ हा तिथून सुरू झाला. एवढ्या मोठ्या महान ज्यांनी वेदांची निर्मिती केली, एवढ्या मोठ्या महान व्यक्तिमत्वाच्या ऋषीच्या, ज्याला म्हणून जन्मानिमित्त म्हणू किंवा त्यांनी सुरू केलेल्या शब्दानिमित्त आज आपल्यामध्ये आपले सहप्रेमी, थोडक्यामध्ये एवढ्यातच आमचे परिचित असलेले आदरणीय माननीय दिलीपजी कोसारे साहेब यांचं महाराज एक शब्दातून त्यांना लागलेला आहे. त्यांचं या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं स्वागत आहे. माझ्या वतीनं पण स्वागत आहे, आपल्या सर्वांच्या वतीनं ग्रुपच्या वतीनं स्वागत आहे. प्रवेश म्हटलं की तो आनंदाचाच असतो, मग तो गृहप्रवेश असो की ग्रुप प्रवेश असो. चांगले लोक ग्रुपमध्ये आल्या पाहिजे. चांगले लोक या अर्थाने का बा बाकीचे असं काही डोंट अदरवाईज. चांगले लोक ग्रुपमध्ये आल्या पाहिजे, चांगल्या लोकांचा ग्रुप बनला पाहिजे. कमी जास्त 100% कुठेच माणूस राहत नाही, कमी जास्त प्रत्येक माणसामध्ये राहतो. पण काही गोष्टी बाजूला सारून आपण ग्रुपच्या हिताचं, जसं देशाच्या हिताचं, कुटुंबाच्या हिताचं, समाजाच्या हिताची आपण ज्या चर्चा करतो, त्या ग्रुपच्या हिताच्या पण आपण चर्चा या ठिकाणी करत आहोत आणि करत राहणार. अशाच विचाराशी जवळपास जुळवा असलेले, अशाच विचाराशी जुळून घेणारे, जुळणारे असे आपले दिलीपजी या ठिकाणी प्रवेश घेतला आहे. आणि खूप मोठा परिचय नाही माझा, किंवा आपला पण खूप मोठा परिचय नाही, परंतु त्यांच्या
शब्दातील शालीनता, त्याच्या चेहऱ्यावरती शालीनता, त्यांचं डिस्कशन करण्यामध्ये एक नम्रता किंवा बाकी ह्यासोबत चर्चा करण्यामधला त्यांचा अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेता एक चांगला व्यक्ती आपल्या ग्रुपमध्ये प्रवेश घेतला, त्याच्याबद्दल आपण सर्वांनी एकदा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्याच पाहिजे. आणि त्यांच्या या प्रवेशामुळे आमचा जो ग्रुप आहे अधिक सकस, अधिक विचारवान, अधिक सुदृढ आणि अधिक बुद्धिमत्ताशील अनेक क्षेत्रातले लोक या ठिकाणी काम करतात. मगाशी यांनी म्हटलं, नागपुरीजींनी म्हटलं की एक सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक नॉलेज असणारा व्यक्ती हा आज आपल्या या ठिकाणी प्रवेश त्यांनी घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर असं वाटते का 100% पेक्षा 75-80% हे राजकारणी आहे, 10% हे समाजकारण आहे आणि 10% आध्यात्मिक आहे. परंतु अध्यात्म त्यांच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये वास करतो आहे. समाजाचा भान तुम्हाला आहे, सामाजिक कार्य करत आहात आणि तुम्ही नुकत्याच काही कालावधीच्या अगोदर राजकारणामध्ये तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. तर असा अष्टपैलू व्यक्तिमत्व, सर्व गुण धर्म मला नाही म्हणणार, मी सर्व गुण संपन्न नाही म्हणणार, पण एक अष्टपैलू व्यक्तिमत्व हा अनेक विचारांना जवळ घेऊन, अनेक विचारांना सोबत घेऊन, त्या विचारांचा फायदा समाजाला, त्यांच्या कुटुंबाला बरोबर होतोच, पण आपल्या ग्रुपला देखील त्यांच्या विचारांचा, त्यांच्या अध्यात्माचा म्हणा, समाजाचा म्हणा, राजकीय गोष्टींचा म्हणा फायदा आपल्याला होईल. एक गोष्ट आपण या ठिकाणी सांगतो, इथे सगळ्याच विचारधारेचे लोक आहेत दिलीपची, आणि खुलून आपलं मत मांडायचं. म्हणजे असं नाही आपल्या तुम्ही आता या ठिकाणी बसता, आम्ही अशा पद्धतीनं शेवटच्या टोकापर्यंत येऊन जातो का तो BJP, काँग्रेस, शिवसेना हा विषय नाही राहत. इथे एक चर्चेचा भाग राहतो. पण आपले जे विचार, मी या मताचा व्यक्ती आहे की आपले जे विचार आहेत, कुठले विचार असतील ते खुलून मांडायचे आणि सर्वांना समजून देण्याचा प्रयत्न करायचा. आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा मतभेद होईल किंवा मतभेद झाला तरी चालेल, पण मनभेद होणार नाही याची आपण काळजी घ्यावी. आपण ग्रुप तुमच्यासोबत आहे, तुम्ही ग्रुप सोबत आहे. हा दुग्ध सरकारा योग आहे. एक चांगला व्यक्ती या ठिकाणी प्रवेश करतो आहे. आम्हाला सर्वांना त्याचा आनंद आहे आणि निश्चितच तुमच्या या अनुभवाचा आमच्या ग्रुपला फायदा होईल एवढीच मी या ठिकाणी आशा बाळगतो. धन्यवाद. या आयुष्यात आयुष्य घडवण्यासाठी मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं, त्या सर्व गुरूंना नमन करतो आणि उपस्थित सर्व गुरुवर्य यांना पण आजच्या या दिवशी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या ग्रुपमध्ये आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या ग्रुपचे कवाडे साहेब म्हणणार मी, आपल्या ग्रुपचे कवाडे साहेब जोगेंद्र कवाडे कोसारे महाराज आपल्या ग्रुपमध्ये सहभागी झाले. त्यांचे या ग्रुपमध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. याला उपस्थित सर्व पदाधिकारी. तसा संबंध माझा कोसारे महाराजांसोबत जवळचा आलेला नाही. आता गार्डनमध्येच परिचय झाला. त्यांच्या विचारांविषयी, आदानप्रदानांविषयी किंवा भौगोलिक परिस्थितीविषयी तेवढी माहिती नाही, परंतु त्यांच्या या ग्रुपमधील समावेशाचा ग्रुपला नक्कीच फायदा होईल. त्यांच्या विचारांचा ग्रुपला फायदा होईल आणि त्यांनी आजच्या या दिवशी जे आपल्या ग्रुपमध्ये म्हणजे सहभागी झाले त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि एवढं बोलून मी माझे बोलतो. हंसते रहो आप हजारों के बीच में जैसे खिलते हैं फूल बहारों के बीच में. हंसते रहो आप हजारों के बीच में जैसे फूल खिलते हैं बहारों के बीच में. और रोशन हो आप दुनिया में इस तरह, रोशन हो आप दुनिया में इस तरह जैसा चांद होते हैं सितारों के बीच में, जैसा चांद होता है सितारों के बीच में. और इसके बाद में माननीय प्राध्यापक डॉक्टर प्राध्यापक सुरेंद्र जी त्यांचं या ठिकाणी ठीक आहे. अरे फक्त परत बनतील ते नाही आहेत तर बनतील. चला ठीक आहे, चालतंय. पण एक हरिभक्त परायण म्हटल्याच्या नंतर सर्वांच्या समोर एक कीर्तनकार असा एक चेहरा समोर बरोबर त्यांनी त्या उद्देशाने. परंतु जरी ते कीर्तन करत नसले, परंतु या प्रगती गार्डनमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा त्यांच्या विचारामध्ये कुठेतरी एक पुरोगामित्वाची विचारसरणी घेऊन ते वाटचाल करत आहे. कुठेही धर्माधिष्ठित न राहता त्यांचे विचार हे दलित, पददलित, बहुजन, सर्वसामान्य, पीडित, गोरगरीब
दोन वेळच्या भुकेची वांछा असणारी जी माणसं आहेत अशा लोकांप्रती एक प्रेमभाव त्यांच्या बोलण्यातून अनेकदा मला जाणवला. आणि जिथे कुठे भेटल्याच्या नंतर एवढे वयोवृद्ध माणसं एक सर्वसामान्य लहान मुलांशी सुद्धा किती आपुलकीने आणि प्रेमाने बोलतात याचाही प्रत्यय मला या ठिकाणी आला. आणि एक प्रगती बॅडमिंटन ग्रुपमध्ये त्यांचा समावेश झाला ही बाब निश्चितच सर्वांसाठी आपल्या आनंदाची आहे. आणि सोबतच एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्याच्या नंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाची पारख केल्याच्या नंतर त्यांच्या व्यक्तिमत्वाची चिकित्सा केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की या माणसाच्या मनात एक कुठले तरी समाज सुधारणेचे कुठल्या तरी माणसाच्या सुधारणेचे विचार कायम रुंजी घालत असले पाहिजेत असं एक त्यांचं व्यक्तिमत्व नेहमी असतं. बऱ्याचदा माणसाचं पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व हे मूकसंमती दर्शक जरी असले ते विचार जरी बोलत नसले पण त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर मात्र एक लक्षात येते की कुठेतरी या माणसाचा विचार हा कुठेतरी समाजाला एका नवप्रेरणा नवचेतना देणारा असतो. आणि अशाच विचारांची अपेक्षा आहे कोसारे महाराजांकडून एकूण समाज व्यवस्थेला आणि आमच्या प्रगती बॅडमिंटन ग्रुपला आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि निश्चितच प्रगती बॅडमिंटन ग्रुपमध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करून या ठिकाणी आपले 2 शब्द संपवतो. सर्वप्रथम माझे जेवढे गुरु आहे त्यांना त्यांचे वंदन. त्यांच्या चरणाची जे धूल आहे ते माझ्यासाठी आहे चंदन. मी आज स्वागत करता विशेष म्हणजे आज ह्या पावन पर्वावर आपण श्री दिलीपजी कोसारे महाराज यांचा स्वागत समारंभ ठेवला. दिलीप कोसारे महाराज यांच्याविषयी विशेष सांगायचं झाल्यास दिलीप कोसारे महाराज डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन दूरसंचार निगम मध्ये 1995 मध्ये क्लरिकल पदावर कार्यरत झाले आणि 2020 मध्ये VRS घेऊन सेवा केली. बरोबर महाराज. या काळात त्यांनी 2002 मध्ये मानव हित चिटिंग नाही रे 2002 मध्ये मानव हित कल्याण समितीची स्थापना केली. त्याचे ते संस्थापक आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष. या काळात 2002 पासून त्यांच्या समोर जे संधी आणि मौका भेटला ते महाराज लागला तसं आपण जसं मुळातून सुरुवात केली त्याच्यानंतर ते मानव हित कल्याणाच्या माध्यमातून गोरगरिबाची सेवा करून मानव धर्माचा रक्षण करण्यासाठी ह्या संस्थेची त्यांनी स्थापना केली. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर मानव धर्माची रक्षा कशी करता येईल त्यासाठी संघटन पाहिजे. त्यांनी 9 लोकांची बॉडी बनवली. आता त्याच्यात 150 लोक त्याचे सदस्य आहेत. अशा प्रकारे त्यांचा सफर सुरुवात झाला. 2020ला सर्वमुक्त झाले आणि आता कंटिन्यू 2020 काळापर्यंतच त्यांनी प्रचारक म्हणून त्यांनी काम बी केलं आणि आता 2024 मध्ये त्यांच्या मनात हा भाव आला की आता आपण थोडंसं राजकारणात थोडंसं घुसायला पाहिजे म्हणून त्यांचे आता प्रयत्न चालू आहेत. त्यांना प्रत्येक पदोपदी त्यांना यश मिळो त्यांची मनोकामना पूर्ण हो आणि प्रचारक हा आमच्या ग्रुपमध्ये कोणी नव्हता पहिले. आता प्रचारक कोसारे महाराज आहे या शब्दाचा लाभ आमच्या सर्व ग्रुपला होईल आणि आम्ही निश्चितच घेऊ आणि ते वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. धन्यवाद. नशा चाहिए, लड़कों में जीने का नशा चाहिए. इसके बाद में माननीय नंदेश्वर साहब चंद शब्दों में अपनी साक्षात परब्रह्म तैसे गुरुदेव. सर्वप्रथम गुरुपौर्णिमेच्या सर्वांना आठवण. चार माणसाच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात. 4 माणसाच्या गर्दीत अनेक चेहरे भेटतात. काही चांगले काही वाईट तर काही लक्षात न राहणार. तर काही सतत आपल्या मनात राहणारे आपल्या मनात राहणारे
असेच आमचे कोसारे महाराज या प्रगती बॅडमिंटन ग्रुपमध्ये प्रवेश घेतला. आमच्या या प्रगती बॅडमिंटन ग्रुपच्या सर्व मेंबरांच्या मनामध्ये कोसारे महाराज आहेत आणि त्यामुळे या प्रवेशानिमित्त मी त्यांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या बॅडमिंटनच्या सर्व आदरणीय गुरुवरांना माझा नमस्कार. आज या ठिकाणी हरिभक्त परायण महाराज कोसारेजी यांचा आपल्या प्रगती बॅडमिंटन ग्रुपमध्ये यांनी प्रवेश घेतलेला आहे. तेव्हा त्या प्रवेश घेतल्याबद्दल आपला धन्यवाद देतो, आपले अभिनंदन करतो आणि आपणास पुढील राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळो असे मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि मी आपल्या या ठिकाणी प्रवेश करतो. हार्दिक शुभेच्छा. गुरु असे वरिष्ठ पाहि सद्गुरु पाहिजे श्रेष्ठ. गुरुविना गती नाही ज्ञान जीवा. गुरुविना क्षीण होतो निवा. गुरु जर आपल्या आयुष्यामध्ये आला नाही तर आपलं आयुष्य हे निरस आणि क्षीण होत असते. आणि म्हणून गुरुची गरज खऱ्या अर्थानं प्रत्येक मानवाला आहे. हे आपण पदोपदी प्रत्येकाने अनुभवलेलं आहे. साऱ्याच गोष्टी जर आपल्याला समजल्या असतात आपण घरच्या घरी राहूनच शिकलो असतो. तो काळ संतांचा वेगळा होता, आताचा काळ वेगळा. क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा या पार भोवसी. प्रत्येक सेकंदाचा क्षणाचा विचार आपल्याला करावा लागतो. का? कारण आपल्याला हे आयुष्य करून जायचंय एका काठातून दुसऱ्या काठात. आणि हे मार्ग दाखवणारे, लोककल्याणाचा मार्ग दाखवणारे, लोकांना कुठेतरी चांगला मार्ग मिळाला पाहिजे यासाठी लोककल्याण समिती नेमून या माध्यमातून समाज सुधारणा करणारे कोसारे महाराज आज आमच्यामध्ये आहेत. ते आम्हाला सद्गुरूंप्रमाणे वाटतात. कारण सद्गुरूंशिवाय चांगला मार्ग आपल्याला सापडत नाही. आणि म्हणून या आजच्या पर्वावर मी त्यांना या ग्रुपमध्ये हे सहभागी झाले त्यांचं अभिनंदन करतो. जेव्हा जेव्हा या जगाला समाजाला अज्ञानात पडत पडलेल्या समाजाला उन्नतीसाठी गरज भासली तेव्हा तेव्हा संत समाज सुधारक गाडगे महाराज असो, तुकाराम महाराज असो, तुकडोजी महाराज असो किंवा इतर संत असो त्यांची गरज भासली. त्याप्रमाणे आता आपलं ग्रुप सुद्धा कोसार महाराजांची नितांत गरज आहे असं मला वाटतं. आणि या ठिकाणामध्ये मी महाराजांना शुभेच्छा देतो आणि माझ्या माझ्या जीवनात आई वडिलांपासून आतापर्यंत जेवढे गुरु मिळाले आणि आले आणि त्यांच्याकडून मला काही घ्यायचं मिळालं त्या सगळ्यांना मी त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि वंदन करतो मी. तसेच प्रगती बॅडमिंटन ग्रुपचे सगळे पदाधिकारी, योगा ग्रुपचे सगळे पदाधिकारी यांना सुद्धा गुरुपौर्णिमेची आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आजच्या या पावन प्रसंगी माननीय श्री कोसारे महाराजजी यांचा आज आपल्या प्रगती बॅडमिंटन ग्रुपमध्ये प्रवेश झाला. त्यांचा हार्दिक शुभेच्छेसोबत त्यांचा हार्दिक अभिनंदन सुद्धा करतो. आणि आजच्या दिवशी आज आपण त्यांचा ग्रुपतर्फे सत्कार करीत आहोत. आज दिवस अतिशय उत्तम गुरुपौर्णिमेचा. आपल्या ग्रुपमध्ये प्रत्येक व्यक्ती, मान्यवर व्यक्ती, प्रत्येक विचाराचे व्यक्ती आणि गुरुवर्य व्यक्ती, प्राध्यापक असो, शैक्षणिक क्षेत्रात असो, बिझनेस क्षेत्रात असो, सामाजिक क्षेत्रात असो, राजकीय क्षेत्रात असो, हे सगळे आपल्या ग्रुपमध्ये आहेतच. पण एक महाराज असलेली उपाधी कोसरे महाराज
ही उपाधी आपल्याला ग्रुपला लाभली आज महाराज म्हणून. ही ग्रुपची अभिमानास्पद बाब आहे. आणि कोसारे महाराजांना सांगायचं म्हणजे त्यांचं सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये, राजकीय पेक्षा ते सामाजिक चळवळीमध्ये अग्रसर पद्धतीने भाग घेऊन मानव कल्याणासाठी नेहमी ते धडपड करत असतात. आणि आपल्या गुरुंनी सांगितलंच आहे की मानव सेवा ही ईश्वर सेवा आहे. आणि प्रत्येक व्यक्तीकडून, तो लहान असो किंवा मोठा असो, काहीतरी आपल्याला शिकायला मिळते. तो व्यक्ती त्यावेळेस आपला गुरु होतो आणि गुरु विना मार्ग नाही. हे तिजारे सरांनी सांगितलं. कुठलंही क्षेत्र असो, त्या क्षेत्रामध्ये कुठल्याही माणसाकडनं आपल्याला काही व्यक्तीकडनं शिकायला मिळालं, तो आपला गुरु झाला. आणि अशा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज आपण मान्य कोसारे महाराजांना प्रवेश केला आणि त्यांचं अनमोल साही आपल्या ग्रुपला नेहमीच लाभेल अशी अपेक्षा करतो. अगदी शांतपणे आणि सौम्यपणे कुठल्याही विषयावर चर्चा करताना त्यांना कधी मी उग्र रूप धारण केलेलं बघितलं नाही. असं व्यक्तिमत्व आज आपल्या ग्रुपला लाभलं. आज एक मार्मिक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. तुमच्या साहित्यिक भाषेमध्ये ते मार्मिक शब्द वगळता दुसरा शब्द होऊ शकतो. की प्रत्येक गुरुने हेच सांगितलेलं आहे की मीपणाची निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टीचं ज्ञान प्राप्त होत. म्हणून मीपणाची निवृत्ती करणे म्हणजे निवृत्ती, आणि मी प्राणाची निवृत्ती झाल्यावर ज्ञान प्राप्त होणे म्हणजे ज्ञानदेव. आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर जीवन अगदी सरळ आणि सोपं जावं म्हणून सोपान, आणि जीवन अगदी सरळ आणि सोपान झाल्यानंतर शेवटी आत्म्याला मुक्ती मिळणे चांगल्या मार्गाने म्हणजे मुक्ताई. हे जे उदाहरण आपल्या जीवनामध्ये सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हेच की कुठल्याही क्षेत्रामध्ये असताना आपण जे ज्ञान मिळवलेलं आहे हे समाज कल्याणासाठी किंवा समाज हितासाठी आपण त्याचा उपयोग आणि एकमेकाला बांधून ठेवण्यासाठी जो उपयोग होऊन राहिला आपल्याला सगळ्या वर्गातल्या लोकांना, ते अतिशय महत्वपूर्ण आहे. त्याची परिभाषा आम्हाला दिलेल्या गुरुच्या ज्ञानातून माझ्या तरी मते ही अशी आहे. आणि या पावन पर्वावरती गुरुपौर्णिमेचा दिवस आज सगळ्यांना मी प्रगती बॅडमिंटन ग्रुप परत एकदा आणि प्रगती योगा ग्रुप यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि माझ्या गाडगे परिवारातर्फे सुद्धा मी त्यांना सगळ्यांना ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि असंच प्रेम भावाची संकल्पना आपल्या ग्रुपमध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो.